मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले, थेट जाऊयात। तर आळंदीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले। या ठिकाणी काही वारकऱ्यांनी देवेंद्र फडणवीसांचं स्वागत केले। पंकजा मुंडे देखील त्यांच्या सोबत आहेत। तर आपले प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्या सोबत आहेत। तर आळंदीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत, काय अधिकची अपडेट आहे? त्याच्यासाठी आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमतः आळंदी नगरीमध्ये त्यांचं स्वागत होत आहे। वारकऱ्यांच्या हस्ते त्यांचं खरं तर स्वागत झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। ते या ठिकाणी येऊन संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत। वारकऱ्यांकडून जल्लोषात त्यांचं स्वागत केलं जात आहे। त्यामुळे वारकऱ्यांची श्रद्धास्थान असणारी इंद्रायणी नदी आहे, या इंद्रायणी नदीच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता कोणती भूमिका घेत आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर वारकरी असतील, त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते आहेत तेही मोठ्या संख्येने या संपूर्ण नगरीमध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। आज त्यांचं जल्लोषात स्वागत होतंय। ते आता काही वेळातच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचं दर्शन घेतील आणि त्यानंतर ते पुढील नियोजित कार्यक्रमासाठी या आळंदी नगरीमध्ये दुसऱ्या ठिकाणी जातील। मात्र त्याआधी जर आपण पाहिलं तर इंद्रायणी नदीच्या संवर्धनासाठी आणि इंद्रायणी नदी जी प्रदूषित झाली आहे त्यावरती आज मुख्यमंत्री काय बोलतायत याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तर नेमकं आणखीन काय कार्यक्रम आहेत मुख्यमंत्र्यांचे? यानंतर मुख्यमंत्र्यांचे नियोजित कार्यक्रम काय असतील? मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमांमध्ये जर आपण पाहिलं तर आता संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवनी समाधीचं दर्शन घेतल्यानंतर आळंदी नगरीमध्येच असणाऱ्या संतपीठाच्या ठिकाणी जाणार आहेत। त्या ठिकाणी संत दर्शन सोहळा हा संपन्न होणार आहे। त्या ठिकाणी अनेक मंत्री खरं तर कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत। त्यानंतर ते पुणे शहराकडे मार्गस्थ होतील। पुणे शहरातही त्यांचे नियोजित कार्यक्रम आहेत आणि त्या ठिकाणीही त्यांचे नियोजित कार्यक्रमामध्ये त्यांचे कार्यक्रम होणार आहेत। एकंदरीत संपूर्ण यामध्ये जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्र्यांच्या आज धावता संपूर्ण कार्यक्रमांचा आढावा मुख्यमंत्री घेताना पाहायला मिळतात। त्यामुळे मुख्यमंत्री आज काय माध्यमांसमोर बोलतायत हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे। तुषारजी, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। तर आपण बघतोय की आळंदीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत। तर टाळ मृदुंगांच्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आळंदीमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलंय। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की वारकऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यात येते। देवेंद्र फडणवीस हे संत ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेणार आहेत। वारकऱ्यांकडून त्यांना फेटा बांधून त्यांचं स्वागत करण्यात येते, त्यांचा सत्कार करण्यात येतोय। मुख्यमंत्र्यांसोबत पंकजा मुंडे देखील उपस्थित असल्याचं आपण पाहू शकतो। आळंदीतील ही दृश्य आहेत। वारकरी संप्रदायाच्या वतीने देवेंद्र फडणवीसांचं जल्लोषात स्वागत करण्यात येते, त्यांचा सत्कार करण्यात येतो। 400 वारकऱ्यांकडून टाळ मृदुंगांच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं। तर तुषार झरेकर आपल्या सोबत आहेत। तुषार झरेकरजी, काय अधिकची अपडेट आहे? एकंदरीत जर आपण पाहिलं तर या सोहळ्यासाठी खरं तर मुख्यमंत्री दाखल झाले आहेत। या ठिकाणी आता संजीवन समाधीचं दर्शन मुख्यमंत्री घेत आहेत आणि त्यांच्या समवेत मंत्री पंकजा मुंडे आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ खरं तर त्यांच्या समवेत आता देवस्थानकडनं मुख्यमंत्र्यांचा सन्मान होतोय आणि त्यानंतर मुख्यमंत्री संजीवन समाधीचं दर्शन घेतील। त्यानंतर ते प्रसार माध्यमांशी एकंदरीत बोलताना पाहायला मिळतील। तेजस्वी, धन्यवाद तुषार, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।